तर पाहूयात पुढची बातमी। मुलगा भाजपमध्ये गेल्यानंतर आता वडिलांनाही अस्वस्थ व्हायला लागल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच आता राधाकृष्ण विखेंनी सुद्धा विखेंच्या जिंकवण्यासाठी भाजपच्या बैठकांना हजर राहणं सुरू केलंय। त्यातच त्यांचा मोदींच्या उपस्थितीत प्रवेश निश्चित मानला जातोय। पाहूयात TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। मुलगा सुजय विखेनं भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित मानलं जात होतंच। पण त्याआधी राधाकृष्ण विखेंनीच ट्रेलर दाखवला। थेट भाजपच्या बैठकीत विखे हजर राहिले। विशेष म्हणजे याआधी आपण प्रचार करणार नाही आणि भाजपमध्येही जाणार नाही असं राधाकृष्ण विखे वारंवार सांगत राहिले। त्या वडिलांपासूनच विश्वास आमच्यावर नाहीये, तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखी त्यांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण करायचं हे मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्यासमोर प्रश्न आहे। नाही, नगरमध्ये तुम्ही कोणाचा प्रचार करणार? मी नगर प्रचारात मी जाणारच नाही, मतदारसंघात प्रचार। फक्त मुलाला नगरमधून तिकीट मिळालं नाही म्हणून पक्षाची निष्ठा वगैरे विखे पाटील विसरून गेले। मुलगा भाजपमध्ये गेल्यावरही काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई केली नाही। विरोधी पक्ष नेते पदावर ते कायम राहिले। एवढंच काय, काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या यादीतही त्यांना स्थान देण्यात आलं। त्यातच आता पंजा सोडून कमळ हाती घेण्याची राधाकृष्ण विखेंची वेळही निश्चित झाल्याचं कळतंय। नगरमध्ये ते मोदींच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। लोकांमधलं तिथली जी मान्यता आहे हे बघून आणि पूर्वापार ते काँग्रेसचे होते हे लक्षात घेऊन त्यांना पुढे काय दिलं नाही। सर्व प्रकारचं जे काही पक्षामध्ये देता येऊ शकलंच, विरोधी पक्षनेता ही खूप मोठी गोष्ट आहे, ती त्यांना दिलेली होती। पण तरी मला असं वाटतं की अनेकदा घरातलं जे प्रेम आहे ते राजकारणात काही लोकांच्या मध्ये दिसत राहतं, त्यातला तो एक भाग असेल। राधाकृष्णजी भाजपात जाणं असं जर झालं तर पुराणातला एक दाखला मला आठवतो। पुराणामध्ये जोपर्यंत धृतराष्ट्राला कळालं नव्हतं की माझा दुर्योधन तारुण्यात आलाय, यौवनात आलाय, तोपर्यंत पाचही पांडवांना त्यानं चांगली आणि न्यायाची वागणूक दिली। ज्या क्षणाला कळालं की धर्मराजाचा राज्याभिषेक होत असताना माझा दुर्योधन सुद्धा तारुण्यात आलाय, धृतराष्ट्रांची भूमिका बदलली आणि तशीच अवस्था काहीशी आज राधाकृष्ण विखे पाटलांची झाली आहे। आदर्श अशोक नेतृत्व मी त्यांचं ऐकलं नाही आणि जर का उद्या येत असेल तर राधाकृष्ण विखे पाटलांचं आम्ही स्वागतच करू, कारण मी तर त्यांच्याबरोबर आमदारही होतो। युतीच्या काळानंतर ते शिवसेनेत होते, त्यांचे वडीलही मंत्री होते आणि त्यांना भाजपा माहिती आहे, त्यांना शिवसेना माहिती आहे। जर का विखे येत असतील तर त्यांचं स्वागत आहे। त्यामुळं आता सवालही अनेक आहेत। विखे भाजपच्या जवळ जात राहिले पण मग काँग्रेसनं दुर्लक्ष कसं केलं? राधाकृष्ण विखे भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसचा किती तोटा होईल? विरोधी पक्ष नेताच भाजपच्या वाटेवर, मग मतदारांमध्ये काय मेसेज जाईल? राजकारणात फक्त बेरजेचंच गणित चालतं, मग ते पक्षाचं असो की वैयक्तिक, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। बाकी पक्षनिष्ठा वगैरे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।